नमस्कार. आजच्या या विशेष आणि सखोल विश्लेषणात आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे जमीन अवनती किंवा ज्याला आपण लँड ग्रेडेशन म्हणतो. आज हे केवळ भारतासमोरीलच नव्हे तर संपूर्ण जगासमोरील एक महाभयंकर संकट बनले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने जागतिक स्तरावर काही अत्यंत महत्त्वाकांक्षी पावले उचलली आहेत. आज आपण भारताच्या याच भूमी पुनर्संचयन मोहिमेचा म्हणजेच लँड रिस्टोरेशन मिशनचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. हवामान बदल आणि धोरणात्मक निर्णय समजून घेण्यासाठी हा विषय अतिशय कळीचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. पुढील काही मिनिटांत आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर भर देणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला आपण भारतातील भूमी अवनतीचं संकट नेमकं किती मोठं आहे ते समजून घेऊ. त्यानंतर COP14 मध्ये भारताने स्वीकारलेले सुधारित लक्ष्य, जागतिक लक्ष्यांशी याची असलेली जोडणी, हे साध्य करण्यासाठीची देशांतर्गत रणनीती आणि शेवटी या सर्वांचे आपल्या हवामानावर आणि समाजावर होणारे परिणाम पाहणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. हे अवनतीचं संकट नेमकं किती मोठं आहे आणि धोक्याची पातळी काय आहे? आता ही समोरची आकडेवारी पाहिली तर खरंच धक्का बसेल. इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरच्या डेटावर नजर टाकली तर भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास 29.7% जमीन अवनती आणि वाळवंटीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे. हे प्रमाण तब्बल 97.85 दशलक्ष हेक्टर इतके प्रचंड आहे. विचार करा, आपल्या देशाचा जवळजवळ 1/3 भूभाग आपली सुपीकता आणि उत्पादकता गमावत आहे. हे केवळ पर्यावरणाचं नुकसान नाहीये, तर ही आपल्या अस्तित्वाची आणि अन्न सुरक्षेची एक अत्यंत गंभीर लढाई आहे. पण हे सगळं नेमकं घडतंय कुठे? देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांची यादी पाहिली तर राजस्थान सर्वात वर आहे. हे कदाचित अपेक्षित वाटेल, पण अत्यंत चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्र यात थेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर गुजरात, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक यांचा क्रमांक लागतो. आता मुख्य कारणांचा विचार केला तर बऱ्याचदा असं वाटतं की वाऱ्यामुळे जमिनीची धूप जास्त होत असावी, पण नाही. आकडेवारी सांगते की संपूर्ण देशभरात पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप हेच जमीन अवनतीचे सर्वात मोठे कारण आहे. त्यानंतर वनस्पतींची हानी आणि मग वाऱ्यांमुळे होणारी धूप यांचा क्रमांक लागतो. परिस्थिती नक्कीच गंभीर आहे, पण ती बदलण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही मोठी पावलं उचलली जात आहेत. आता वळूया COP14 परिषदेकडे आणि त्यातील भारताच्या वाढत्या उद्दिष्टांकडे. सप्टेंबर 2019 मध्ये ग्रेटर नॉयडा येथे UNCD COP14 ही जागतिक परिषद पार पडली. इथे भारताने एक अतिशय धाडसी पाऊल उचलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत भारताचे पूर्वीचे 21 दशलक्ष हेक्टर जमीन पुनर्संचनाचे जे लक्ष्य होते ते वाढवून थेट 26 दशलक्ष हेक्टर इतके केले. लँडस्केप रिस्टोरेशन अप्रोच म्हणजेच एकात्मिक भूप्रदेश पुनर्संचयन दृष्टिकोनाचा वापर करून ही पडीक जमीन पूर्ववत करण्याची ही एक अधिकृत आणि मोठी आंतरराष्ट्रीय घोषणा होती. आणि हाच तो अत्यंत महत्त्वाचा आकडा आहे, 26 दशलक्ष हेक्टर. कोणत्याही धोरणात्मक अभ्यासासाठी किंवा परीक्षेच्या संदर्भात हा आकडा अगदी पक्का लक्षात ठेवायचा आहे. हे उद्दिष्ट 21 दशलक्ष नाही किंवा 30 दशलक्षही नाही, तर ते अचूक 26 दशलक्ष हेक्टर इतकेच आहे. आता प्रश्न उभा राहतो की हे अवाढव्य उद्दिष्ट साध्य कधीपर्यंत करायचं आहे? तर त्यासाठी निश्चित केलेली अंतिम मुदत आहे वर्ष 2030. हे वर्ष कायमचे लक्षात ठेवा, कारण 2030 हे साल जागतिक शाश्वत विकासाच्या अनेक लक्ष्यांसाठी एक अतिशय निर्णायक वर्ष मानलं जातं. याच परिषदेतून समोर आलेला एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे दिल्ली जाहीरनामा. या जाहीरनाम्यातून केवळ काही आकडेवारी समोर आली नाही, तर संपूर्ण जगाने परिसंस्थेचे पुनर्संचयन करणे, दुष्काळाचा सामना करण्यासाठी आधीच पूर्वतयारी करणे आणि हवामान बदलावर मात करण्यासाठी भूमी आधारित उपायांचा स्वीकार करण्याची एक ठाम बांधिलकी स्वीकारली. आपला 26 दशलक्ष हेक्टरचा आकडा याच मोठ्या जागतिक धोरणाचा एक मुख्य भाग आहे. आता थोडं जागतिक पातळीवर जाऊन विचार करूया, कारण भारताची ही उद्दिष्ट एका मोठ्या आंतरराष्ट्रीय साखळीचा भाग आहेत. बॉन चॅलेंज आणि लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी म्हणजे नेमकं काय ते पाहूया. इथे UNCCD बद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. UNCCD हे 1992च्या प्रसिद्ध अर्थ समिटमधून निर्माण झालेल्या 3 मुख्य रिओ अधिवेशनांपैकी एक आहे. आणि यातील सर्वात वेगळी आणि लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे पर्यावरण आणि विकासाला शाश्वत भूमी व्यवस्थापनाशी जोडणारा हा जगातील एकमेव कायदेशीर बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार आहे. आंतरराष्ट्रीय करारांचा अभ्यास करताना हा फरक अतिशय कळीचा ठरतो. या संपूर्ण मोहिमेचा कालक्रम समजून घेणे खूप रंजक आहे. 2011 मध्ये जागतिक स्तरावर बॉन चॅलेंज नावाची मोहीम सुरू झाली.
पुढे 2015मध्ये भारताने अगदी स्वेच्छेने यात सहभाग घेतला आणि सुरुवातीला 21 दशलक्ष हेक्टरचं उद्दिष्ट ठेवलं. त्यानंतर आपण पाहिल्याप्रमाणे 2019च्या COP14मध्ये भारताने हे लक्ष्य 26 दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढवले आणि आता सर्वांची नजर आहे ती 2030च्या डेडलाईनकडे, जिथे संपूर्ण जगाला 350 दशलक्ष हेक्टर आणि भारताला 26 दशलक्ष हेक्टर जमिनीचे पुनर्संचयन पूर्ण करायचे आहे. या प्रक्रियेवर चर्चा करताना वारंवार समोर येणारा एक तांत्रिक शब्द म्हणजे भूमी अवनती तटस्थता किंवा लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी, थोडक्यात LDN. आता हे म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी एक समतोल स्थिती आहे जिथे आपण जितकी जमीन अवनत करत आहोत किमान तितक्याच जमिनीचे आपण पुनर्संचयन करत आहोत, जेणेकरून जमिनीची एकूण गुणवत्ता स्थिर राहील किंवा वाढेल. आणि लक्षात घ्या, हे उद्दिष्ट थेट शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजेच SDG क्रमांक 15.3शी जोडलेले आहे. तसं पाहिलं तर COP14मध्ये केवळ भूमी पुनर्संचयनावरच भर दिला गेला नाही, भारताने इतरही काही धोरणात्मक पावलं उचलली. उदाहरणार्थ, डेहराडून येथील ICFRIमध्ये ग्लोबल टेक्निकल सपोर्ट इन्स्टिट्यूटची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला, जेणेकरून तांत्रिक ज्ञान जगासोबत वाटून घेता येईल. यासोबतच ग्लोबल वॉटर ॲक्शन अजेंडा आणि सिंगल यूज प्लास्टिकच्या निर्मूलनाची मोहीमही हाती घेण्यात आली. हे सर्व एकाच मोठ्या पर्यावरणीय दृष्टिकोनाचा भाग आहेत. आंतरराष्ट्रीय करार आणि घोषणा तर झाल्या, पण प्रत्यक्ष जमिनीवर हे काम कसं होणार? त्यासाठी आपल्या देशांतर्गत रणनीती आणि अंमलबजावणी कशी होत आहे ते आता पाहूया. जागतिक स्तरावर एवढी मोठी घोषणा केल्यानंतर देशांतर्गत पातळीवर ह्या कामाच्या समन्वयाची जबाबदारी कुणाची आहे? तर प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, म्हणजेच MOEFCC. UNCCDD अंतर्गत जे काही आंतरराष्ट्रीय करार झाले आहेत त्यांची देशात अंमलबजावणी करण्यासाठी हेच मंत्रालय मुख्य नोडल एजन्सी म्हणून काम पाहते. साहजिकच एवढं मोठं काम कोणतीही एकच योजना पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे भारत सरकारने एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. वेगवेगळ्या मंत्रालयांच्या योजना एकत्र करून हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे. MOEFCC अंतर्गत नॅशनल मिशन फॉर अ ग्रीन इंडिया आणि कॅम्पा निधीद्वारे व्यापक वनीकरण केले जात आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाद्वारे माती आणि पाण्याचं संवर्धन केले जात आहे. ही विविध योजनांची सांगडच आपल्याला त्या 26 दशलक्ष हेक्टरच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवणार आहे. शेवटच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत की ह्या सगळ्याचा व्यापक परिणाम काय होणार आहे. केवळ झाडे लावण्यापुरता हा विषय मर्यादित नक्कीच नाहीये. हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास 26 दशलक्ष हेक्टर जमिनीचे पुनर्संचयन करणे ही भारतासाठी एक मोठी गणितीय आवश्यकता आहे, कारण यामुळे देशात एक प्रचंड मोठा कार्बन सिंक तयार होईल. पॅरिस करारानुसार भारताने जी नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्स निश्चित केली आहेत ती पूर्ण करण्यासाठी अतिशय भरजेचे आहे. या माध्यमातून 2030 पर्यंत अतिरिक्त 2.5 ते 3 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड समतुल्य सिंक तयार करण्याची योजना आहे. हवामान बदलाच्या या जागतिक युद्धात हे एक अत्यंत भक्कम पाऊल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्वांचा सर्वसामान्य मानवी जीवनावर काय परिणाम होतो? सुपीक माती वाचवणे हे थेट ग्रामीण गरिबी हटवण्याशी जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या कोरडवाहू आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची उपजीविका सर्वस्वी जमिनीच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. भूमी पुनर्संचयनामुळे त्यांची शेती सुरक्षित होईल, देशाची अन्न सुरक्षा बळकट होईल आणि अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे आणि नापिकेमुळे शहरांकडे होणारे सक्तीचे हवामान स्थलांतर रोखता येईल. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचारप्रवर्तक प्रश्न उभा राहतो. हवामान स्थलांतर आणि ग्रामीण गरिबीच्या वाढत्या संकटावर मात करण्यासाठी 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर जमिनीचे पुनर्संचयन करणे खरोखरच पुरेसे ठरेल का? आपण जेवढ्या वेगाने पुनर्संचयन करत आहोत त्याहून अधिक वेगाने हवामान बदलाचे संकट पुढे सरकत तर नाही ना? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर सर्वांनी विचार करणे आणि ह्या धोरणांवर सतत लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या विश्लेषणातून मिळालेली माहिती ह्या विषयाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास नक्कीच मदत करेल. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.